मध्ये तुमचं हाऊसफुल स्वागत। पुन्हा एकदा चित्रपट आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रांच्या ताज्या घडामोडींची खबरबात घेऊन मी हजर झाले तुम्हाला अपडेट करण्यासाठी। आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत लोणावळा बायपास या नव्या कोऱ्या चित्रपटाबद्दल, झिम पोरी झिम या नाटकाबद्दल, असगर या दीर्घांकाबद्दल, तसंच बे दुणे 4.5 ह्या नव्या चित्रपटाच्या टायटल सॉन्ग बद्दल। तर सुरुवात करूया चित्रपटापासून। सस्पेन्स थ्रिलर चित्रपटावर प्रेम करणारे प्रेक्षक सध्या भलतेच खुश आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। गैर, कॅनव्हस ह्या चित्रपटानंतर आणखीन एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झालाय। चित्रपटाचं नाव आहे लोणावळा बायपास। आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या 4 मित्रांच्या आयुष्याला एका अनपेक्षित घटनेने अचानक कलाटणी मिळते आणि मग सुरू होते मृत्यूंची रहस्यमय मालिका। संजय नार्वेकर, अरुण कदम, किशोर नांदलस्कर आणि विजय चव्हाण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ही दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे नरेंद्र नेगी यांनी। एक तर नाव कॅची आहे, लोणावळा बायपास, अनयुज्युअल नाव आहे। हे 4 मित्र आहेत तुम्ही जे सांगितलं, मी, विजय चव्हाण, अरुण कदम आणि नांदलस्कर, म्हणजे एका वस्तीत राहणारे, एकाच वयाचे ना, ते वेगवेगळ्या वयाचे आहेत। त्यांना एका असा काही इन्सिडेंट घडतो की त्यांना खूप पैसे मिळतात। ते पैसे त्यांचे नसतात, कोणाचे असतात तेही माहीत नसतं। मग ते पैसे कसे आपण वाटून घ्यायचे, मग ते आधी लगेच घ्यायचे की नंतर घ्यायचे, कारण हे कोणाचे असतील तर ते मागावर येतील वगैरे वगैरे वगैरे। त्याचा तो सगळा त्या पैशाचा प्रवास त्यांना मिळेपर्यंतचा, म्हणजे मिळून झाल्यानंतरचा त्याची संपूर्ण विल्हेवाट लागेपर्यंतचा प्रवास तो या लोणावळा बायपासमध्ये दाखवला। यामध्ये आणखी काही वेगळं आहे, म्हणजे नुसती कॉमेडी नाही आहे। मला सुद्धा स्क्रिप्ट इतकी आवडली की आता जे म्हणजे मी जेवढे मराठी सिनेमा करतोय त्याच्या कोणाबरोबर म्हणजे असं बाबा ही स्टोरी त्या पिक्चरला आहे, ही स्टोरी ह्या पिक्चरला आहे, कम्प्लीट ऑफबीट सब्जेक्ट आहे। त्याच्यामुळे खूप आवडला आणि काम करताना मजा आली। आधी मूल जन्माला घाला, मग बाकीची स्वप्न बघा। माझा खिमा करा आणि जावयाच्या ताटात घाला। सिद्धूने त्याचं नाक दाबून श्वास बंद केला की खरोखरच ऍक्सिडेंट झाला? मेंदूला घड्या पडलाय। सगळा सिनेमा खूप चांगल्या प्रकारे बेतलाय। थोडंफार वेगळा वेगळा जे असं म्हटलं जातं ना, आमचा जरा हटके आहे वगैरे, तो खरोखरच आहे। मला जेव्हा कळलं की लोणावळा बायपास या सिनेमाचं टायटल आहे, नाव आहे, तर हा जरा एक वेगळा कॅची नाव असल्याचं मला स्वतः आतून असं वाटलं। संजय सर, किशोर नांदलस्करजी, बिजू मामा यांच्याबरोबर खरंच ही सगळी इतकी छान टीम असल्यामुळे यांच्यात काम करणं जे मला मिळाले, खरं तर सर्वप्रथम मी अल्ट्राचा आभार। मलाही पहिल्यांदा नावावरून स्टोरी काय असेल काही अंदाज नाही आला, पण एकूण स्टोरी ऐकल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की का
ह्या पिक्चरचं नाव लोणावळा बायपास ठेवलंय ते. मला ह्याचा आनंद होईल की मराठी पिक्चर एक पाऊल पुढे जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आजपर्यंत तेच झाडाच्या भोवती हिरो हिरोईन नाचतायत किंवा तेच सासू सुनेची भांडणं, ह्याच्यापेक्षा पुढे जायचा मराठी सिनेमा प्रयत्न करतोय आणि अल्ट्रासारखी मोठी लोक त्याला सपोर्ट करतायत, ह्याचा मला आनंद झाला. चांगली स्टोरी, वेगळ्या प्रकारचं टेकिंग पॅटर्न, म्हणजे सीन वेगळ्या प्रकारे डिझाईन्ड आहेत. खूप मोठे कलाकार आहेत. दारूच्या नशेत आपलं भांड फोडत होतास त्या पोलिसासमोर. हे बघ सिद्धू, या पैशाच्या तंगीनं जाम कंटाळून गेलोय रे. काही सुचत नाही मला, काही सुचत नाही. असा एक संदेश देण्यात आलेला आहे की लोकांचे पैसे शेवटी लोकांकडेच जाणार. ते तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही ते लाटू शकत नाही. आयशा कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालाय. एका थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.